नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधून झटपट होणारे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहोत। अगदी परफेक्ट मेजरमेंट घेऊन आज आपण इथे हे मोदक बनवले आहे। चला याची रेसिपी बघूयात। तर त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घ्यायचं आहे। तूप थोडं मेल्ट झालं की यामध्ये 1 चमचा खसखस टाकायची आहे। खसखस टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल तर स्किप केली तरीही चालेल। 1 चमचा बडीशेप, 1 चमचा पांढरं तेल टाकून घ्यायचं आहे आणि 3 चमचे आपल्याला यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे। डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुकं खोबरं यामध्ये किसून ॲड केलं तरीही चालेल। हलक्याशा गुलाबी रंगावर आपल्याला हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहे। जसे हे पदार्थ भाजले जातात तसे हे थोडेसे तडतड उडल्यासारखे दिसतात। तर हे बघा, छान भाजले गेले की एका ताटामध्ये काढायचे आणि रूम टेम्परेचरवर गार करायला ठेवायचे आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला अर्धा वाटी साजूक तूप टाकायचं आहे। साजूक तूप थोडंसं मेल्ट झालं की 1 वाटी गव्हाची कणिक टाकायची आहे। जी रेग्युलर पोळींसाठी वापरतो तीच कणिक या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे। कणिक टाकली की छान मंद आचेवर हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जसं हे पीठ भाजलं जातं तसं यातून छान सुवास यायला लागतो। पीठ भाजत असताना थोडंसं चमच्याने असं मॅश करत राहायचं, म्हणजे यामध्ये गिठोळ्या होत नाही। साधारण 8 ते 9 मिनिटं मंद आचेवर हे पीठ भाजण्यासाठी वेळ लागतो। हे बघा, छान पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे, गोल्डन रंग आलेला आहे पिठाला। आता आपण ते ताटामध्ये काढून रूम टेम्परेचरवर गार करणार आहोत। हे पीठ जर असंच कढईमध्ये ठेवलं तर ते खाली लागू शकतं आणि मग मोदकांचा रंग बदलतो आणि खायलाही छान लागत नाही। त्यामुळे ताटात काढून घ्यायचं आहे आणि गार करायचं आहे। आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 वाट्या साईसकट दूध टाकायचं आहे आणि पाऊण वाटी म्हणजे 3/4 वाटी इतकी आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। याला एक उकळी आणून घ्यायची आहे। यातली साखर मेल्ट झाली की यामध्ये 4 वेलदोडे आपल्याला फ्रेश असे कुटून टाकायचे आहे आणि थोडंसं जायफळ वेळेवर किसून टाकायचं। जायफळ आणि वेलदोड्यामुळे या मोदकांना खूप छान चव येते। याला छान उकळी आणून घेऊयात आणि मग यामध्ये जी खसखस आणि बडीशेप भाजून ठेवली आहे ते सर्व पदार्थ आपल्याला टाकून घ्यायचे आहे। हलक्याशा हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक उकळी आली की लगेच आपल्याला यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे। तर पीठ टाकत असताना मात्र आपल्याला ते बॅचेसमध्ये टाकायचं आहे। थोडं करत पीठ टाकायचं आणि मिक्स करत जायचं आहे। तर यामध्ये मी हे पीठ टाकून घेते। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर अवघ्या 1 मिनिटामध्ये हे पीठ छान असं मिळून येतं। तुम्ही बघू शकताय, जसं हे पीठ आपलं छान मिळून येतं ते कढई सोडायला लागतं इतपतच आपल्याला ते या कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त 1-1.5 मिनिट यासाठी आपल्याला लागलेला आहे। तुम्ही बघू शकता छान आपलं हे पीठ इथे मिळून आलेलं आहे। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं हलकंसं हे आपल्याला गार करायचं आहे। खूप जास्त आपल्याला हे गार करायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता बिलकुल कढईला हे मिश्रण लागलेलं नाही आहे। आता मी यामध्ये काजू व बदामाची 3 चमचे इतकी पावडर टाकून घेतलेली आहे। ड्रायफ्रूट्स पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि 1 चमचा मी यामध्ये पिस्त्याचे काप टाकून घेतलेले आहे, किंवा तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात। आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। तर स्पॅच्युलाच्या साहाय्याने मी याला मिक्स करते, कारण हे अजून खूप गरम आहे। तर इथे मस्त आपलं हे मोदकाचं मिश्रण रेडी झालं आहे। आता मोदक करायला आपण असा साचा घेतलेला आहे। तर साच्यामध्ये नेहमी भरताना दोघंही साईडला थोडं मिश्रण असं हाताने प्रेस करून असा साचा क्लोज करायचा आणि अगदी दाबून आपण यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे, म्हणजे या मोदकाला छान आकार येतो। हे बघा, अशा प्रकारे छान कळ्या पण दिसतात। त्यामुळे आता अजून तुम्हाला सुबक हा मोदक बनवायचा असेल तर पिस्त्याचे असे अगदी बारीक काप करून घ्यायचे आणि थोडेसे साच्यावर टाकून घ्यायचे आहे आणि असं दाबून मिश्रण भरून असं तुम्ही हा मोदक या ठिकाणी तयार करू शकतात। त्याचबरोबर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही असा हाताने सुद्धा याला आकार देऊन घेऊ शकतात। असा मोदकाप्रमाणे याला आकार द्यायचा आणि चमच्याच्या बॅक साईडने याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे। इथे आपला हा मोदक रेडी झाला आहे। साधारण एवढ्या मिश्रणामध्ये 21 ते 22 मोदक रेडी झाले आहे। तुम्ही सुद्धा असे गव्हाच्या पिठाचे मोदक करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा।